नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. बाजार समितीच्या 18 जागांसाठी 154 अर्ज दाखल. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक पदाची निवडणूक 29 जून रोजी होणार असून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 154 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. संचालक पदाच्या एकूण 18 जागा असून त्यामध्ये शेतकरी सेवा सोसायटी मतदारसंघ 11 जागा, ग्रामपंचायत मतदारसंघ 4 जागा, माथाडी इत्यादी मतदारसंघ आहेत. 2 जून रोजी छाननी होणार आहे, तर 3 जून ते 17 जून अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. तर 18 जून रोजी उमेदवारांना निशाणी वाटप व 29 जून रोजी मतदान व त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती होय. बाजार समितीवर महायुती की महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार हे लवकरच समजेल. संचालक पदाच्या निवडणुकीसाठी माजी नगरसेवक मयूर पाटील, माजी सभापती कपिल थले, रवींद्र घोडविंदे, मंगळ म्हस्के, भूषण जाधव, अरुण जाधव, वंडार पाटील, मधुकर मोहफे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष भाऊ गोंधळे, शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे, नरेश सुरोशी, राजाराम चौधरी, संजय शेलार, सदाशिव सासे, मोहन नाईक, शंकर आव्हाड, विधा पाटील, आदेश चौधरी यांच्यासह आजी माजी संचालक सह उमेदवाराच्या रिंगणात उभे आहेत. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.